टेलिपॅथी ही कोणकोणत्या गोष्टींसोबत होऊ शकते? म्हणजे जसं ॲनिमल टेलिपॅथी मी ऐकलंय. तर अजून कोणकोणत्या गोष्टींसोबत आपण टेलिपॅथी किंवा तुम्ही केलेली आहे आजपर्यंत? मी जास्ती करून आधी सुरुवात मी सुद्धा प्राण्यांशी बोलण्यापासूनच केली. कारण आपल्याकडे ॲनिमल कम्युनिकेशन जे म्हणतो, ते जास्ती माहिती आहे लोकांना, की प्राण्यांशी संवाद साधू शकतो आपण जास्ती करून पाळीव प्राण्यांशी. कारण की कोणाचा तरी जर घरातला पाळलेला प्राणी असेल, तर त्याच्याशी त्यांचे पालक बोलायला सांगतात आपल्याला. पण ते करतानाच आणि मीही ज्यांच्याकडे शिकले, तर त्याच्यामध्ये त्यांनी आम्हाला सांगितलं होतं, की टेलिपॅथीला मर्यादा नाहीये. कारण आपण म्हणतो, की मी प्राण्याशी बोलू शकतो फक्त किंवा वनस्पतींशी बोलू शकतो, असं नाहीये. जिथे-जिथे ऊर्जा आहे, त्या ऊर्जेशी आपण बोलू शकतो. मग आता लोकं हेही म्हणतात, की निर्जीव वस्तूंशी तुम्ही कसं बोलणार? आपल्याला भौतिकशास्त्रात सांगितलेलं आहे बघा. अगदी असं एक मशीन घ्या. वॉशिंग मशीन जरी आपण म्हटलं, तरी त्याला कुठेतरी स्पंदनं आहेत. त्याला एक एनर्जी आहे ना. एनर्जी शिवाय ते काम करतं का? म्हणजे निर्जीव असलं तरी त्याच्यात कुठल्यातरी प्रकारची एनर्जी आहे, ऊर्जा आहे. आपण त्या ऊर्जेशी बोलायचं असतं. घर जर म्हटलं, आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, की आपण त्या सगळ्याला वास्तुपुरुष हे नाव दिलेलं आहे. म्हणजे काय आहे? कोणी खरंच प्रत्यक्षात बघितलंय का? प्रतिकात्मक आहे. त्या ऊर्जेला दिलेलं ते नाव आहे. आपण त्या ऊर्जेशी बोलतो. म्हणून लोकांना असं खूप नवल वाटतं. पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी YouTubeवर जाऊन बँटर विथ चेतन सर्च करा.